आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ते म्हणजे आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात आलेली आहे 2026 मध्ये बुलढाणा या जिल्ह्यासंदर्भातील. त्या संदर्भातील पाहत असताना आपण जे काही पाहणार आहोत त्याच्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील जे काही ग्रामपंचायत आहेत त्याच्यामध्ये एकूण 320 जागासाठी जागा आहेत आणि त्यानंतर 32 नगर परिषद किंवा नगरपंचायत क्षेत्रासाठी असे मिळून एकूण 352 नवीन आपले सरकार सेवा केंद्र आयडी प्रदान करण्याकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या संबंधीचा हा माहिती आहे. तुम्हाला हे जर पात्रतेचे निकष, अटी, शर्ती पाहायचे असतील तर त्यावर आपण डिटेल्समध्ये एक व्हिडिओ बनवलेला आहे 9 जुलै 2026च्या GR नुसारचा. त्या संदर्भातील सविस्तर तुम्ही ते माहिती पाहू शकता. थोडक्यामध्ये स्क्रीनवर सुद्धा तुम्ही ते माहिती पाहून घेऊ शकता. त्यानंतर जर पाहिलं तर हे जे काही अर्ज करायचे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडक्यात तारीख व वेळ सांगणार आहे. हे सर्व अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत 14 ऑगस्ट 2026 पासून ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे फक्त ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. ऑनलाईन जर तुम्ही अर्ज तुम्हाला कराय कुठंच येणारच नाहीत. अर्ज करण्याचं ठिकाण आहे तुमचं जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे कार्यालयीन कामकाजाच्या सुट्टीचे दिवस वगळून हे अर्ज तुम्हाला करायचे आहेत. याच्या शर्ती, अटी, पात्रता, जाहिरात संपूर्ण पाहायचे असेल तर तुम्ही buldala.nic.in या संकेतस्थळावर सुद्धा तुम्ही पाहू शकता. तुम्हाला कुठलाही वैयक्तिक व्यवहार केला जाणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही वेळोवेळी या वेबसाईटवर भेट देऊन त्याची अद्ययावत माहिती करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. या संदर्भातील हे माहिती आहे. त्यानंतर अटी शर्ती इथे दिलेल्या आहेत स्क्रीनवर तुम्ही पाहून घ्या. पायाभूत सुविधा असतील त्याच्यामध्ये मुलाखत आहे. त्यानंतर निवड प्रक्रिया कशा पद्धतीची केली जाणार आहे. 100 गुणांची संपूर्ण गुणांकन असणार आहे. 100 गुण कोणकोणत्या आधारावर आहेत. शैक्षणिक पात्रतेसाठी तुम्हाला 10 गुण आहेत. संगणक व डिजिटल साक्षरतासाठी 15 गुण आहेत. पायाभूत सुविधेसाठी 15 गुण आहेत. आर्थिक क्षमतासाठी 10 गुण आहेत. ग्राहक सेवा व संवाद कौशल्य याच्यासाठी मुलाखतीद्वारे 20 गुण आहेत. अनुभव तुम्हाला असेल कुठला ह्याच्यामध्ये CSC असेल, माहिती सेवा केंद्र, बँकिंग प्रतिनिधी तर त्याच्यासाठी 10 गुण तुमचे एक्स्ट्रा आहेत. व्यवसाय आराखडा व शाश्वतता असेल तर 5 गुण आहेत. सामाजिक समावेशकतेसाठी 5 गुण आहेत आणि चारित्र्य पडताळणी म्हणजे तुमचं जे काही पोलीस कॅरेक्टर आहे त्याच्यासाठी तुमचा आर्थिक व्यवहार असेल, फसवणूक, पोलीस पडताळणी ही संपूर्णसाठी 10 गुण असे एकूण 100 गुणांकन तुमचं हे आधारावर निवड केली जाणार आहे. त्यानंतर हे गुणांकन नेमकं आता हे कोणत्यासाठी प्रत्येक एकदम घटक वाईज म्हणजे किती गुण तुम्हाला 15 गुण आहेत तर कशातून किती कोणकोणते गुण आहेत हे सविस्तर माहिती दिलेली आहे. तुम्ही हे पाहून घ्या. आपण डिटेल्समध्ये सांगत बसणार नाहोत. त्यानंतर तुम्हाला जो काही अर्जाचा नमुना असेल तो अर्जाचा नमुना आता कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या संदर्भातील आपण थोडक्यामध्ये माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी पाहू शकता हा नवीन आपल्या सरकार सेवा केंद्रासाठीचा अर्ज आहे. जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा. तुमच्या इथे तालुका लिहायचे, गाव, पिनकोड टाका, अर्जदाराचं पूर्ण नाव टाकायचे, कायमचा पत्ता टाका, बाजूला एक फोटो चिटकवायचे, जन्मतारीख टाका, तुमचं वय किती होतं ते टाका. CSC केंद्र असेल तर त्याचा तपशील तुम्हाला द्यायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला अनुभवासाठी 10 गुण एक्स्ट्रा आहेत. त्याच्यासोबत नंतर आधार क्रमांक टाकायचा आहे, पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे, MSCIT आहे का होय नाही करायचा आहे, तुमचा दूरध्वनी क्रमांक असेल तर टाका, त्यानंतर ईमेल ID टाकायचा आहे आणि तुमची शैक्षणिक पात्रता त्याच्यासोबत गुणपत्रिका तुम्हाला जोडायची आहे. सोबत काय काय जोडायचं आहे तर चेकबॉक्स वरती सुद्धा पाहू शकता की आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, शैक्षणिक पात्रता, MSCIT, CSC केंद्राच्या जागेचा पुरावा असेल, पोलीस कॅरेक्टर असेल, रहिवासी, दिव्यांग असल्यास त्याचं प्रमाणपत्र किंवा इतर तुमच्याकडे जे असतील ते तुम्हाला जोडायचे आहेत. त्यानंतर मग केंद्र सुरू करण्याचं प्रस्तावित ठिकाण, गावाचं नाव. तुम्हाला 14 नंबरचा जो काही मुद्दा आहे हा केंद्र कोण्या ठिकाणी तुम्हाला स्थापन करायचं आहे, जागा कोण्या ठिकाणी किती आहेत, कुठं अर्ज करू शकता त्याची सुद्धा लिस्ट आपण पुढे पाहणार आहोत. बँकेचा डिटेल्स तुम्हाला द्यायचा आहे. CSC केंद्राच्या जागेचा तपशील सुद्धा द्यायचा आहे. कुणाचं भाडेचं आहे, मालकीचं आहे, परवानगी आहे, कसं अनुभव असल्यास कशाचा अनुभव आहे ते तुम्हाला द्यायचा आहे. किंवा आपले सरकार सेवा केंद्र चालवण्याचा प्रस्तावित दिनांक तुमच्याकडे आहे का, तुम्ही दिव्यांग आहात का, इतर माहिती तुम्हाला द्यायची आणि घोषणापत्र सुद्धा हे भरून तुम्हाला हे संपूर्ण माहिती द्यायची आहे. कागदपत्राची इथं पात्रता जी काय असेल ते दिलेली आहे. पाहू शकता की 9 जुलै 2026च्या नुसार पात्रतेनुसार अर्जासोबत जोडणे हे आवश्यक आहे. तुम्हाला अर्ज हा 2 प्रती सादर करावयाचा आहे. अर्जासोबत जोडलेले सर्व जे काही कागदपत्र क्रमाने अनुक्रमांक द्यावा व प्रत्येक पेजवर स्वतः उमेदवाराने स्वाक्षरी करावी म्हणजे सेल्फ अटेस्टेड करणं हे तुम्हाला गरजेचं आहे. हे संपूर्ण कागदपत्र आहेत. पाहू शकता स्क्रीनवर तुम्ही. आपण ह्याच्यातले व्यवस्थित तुम्ही वाचून घ्या किंवा याची स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊ शकता. त्यानंतर मग आता ही काही जी काही सोय आपले सरकार सेवा केंद्र मिळण्यासाठी अर्जासोबत जोडायचं स्वघोषणापत्र आहे हे सुद्धा तुम्हाला भरून द्यायचं आहे. आता आपण पाहूया की कोण्या ठिकाणी किती जागा आहेत ते संदर्भातील. पाहू शकता की नगर परिषद क्षेत्रात आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करायचे ठिकाण आहे. तिथं पाहू शकता की तालुका बुलढाणा आहे. ठिकाण इकबाल चौक असेल, चिखली रोड, दाड नाका आणि सरस्वती नगर या ठिकाणी 4 आहेत. अशा पद्धतीने ही जागा संपूर्ण पाहून घ्या. आपण आता वाचत बसणार नाहीयेत. किंवा तुम्ही डायरेक्टली buldhana.nic.in यावरती वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुम्ही डायरेक्टली तिथं चेक करू शकता. हे नंतर ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये जे काही रिक्त आपल्या सरकार सेवा केंद्राच्या तालुकांनी हा गोषवारा देण्यात आलेला आहे. बुलढाणा तालुका आहे. 23 जागा रिक्त आहेत. चिखलीमध्ये 37 आहेत, चिंचखेड राजा 29 आहेत, देऊळ राजा 15 आहेत,
जळगाव जामोदमध्ये 25 आहेत, संग्रामपूरमध्ये 19 आहेत, खामगावमध्ये 24 आहेत, शेगावमध्ये 12 आहेत, लोणारमध्ये 31 आहेत, मेहकरमध्ये 41 आहेत, मलकापूरमध्ये 22, मोताळामध्ये 24 आणि नांदुरामध्ये 18 अशा एकूण 320 आणि तिकडल्या काही धरून अशा 352 जागासाठी हे अर्ज केले जाणार आहेत. आता बुलढाणामध्ये असेल तर कुठं किती जागा आहेत, कोणकोणत्या गावात आहे, असं सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. हे संपूर्ण तुम्ही पाहून घ्या. आपण फक्त स्क्रीनवरती थोडक्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशा पद्धतीने हे अर्ज लवकरात लवकर तुम्हाला करून घ्यायचे आहेत. 31 ऑगस्ट 2026 पर्यंत हे तुम्हाला स्वतः जाऊन अर्ज दाखल करायचे आहेत. अशा पद्धतीची छोटीशी माहिती होती, ती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणखीन ही जिल्ह्याचे बरेच अपडेट आलेले आहेत. आपण आपल्या चॅनलवरती संपूर्ण एक आपले सरकार सेवा केंद्र जाहिराती म्हणून एक प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता आणि ज्या जिल्ह्याचे आलेले नाहीत त्यांचं काय अपडेट आहे ते सुद्धा आपण सांगितलेलं आहे. अशा पद्धतीची ही नवीन माहिती होती. धन्यवाद.